श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील रुग्णांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत, प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ, अद्ययावत हॉस्पिटल, 24 तास सेवा, नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या। डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, हेलिपॅड ग्राउंडजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, पोल्ट्री फार्म बंद करा अन्यथा आत्मदहनाचा इशारा। हक्कासाठी निंबीकरांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊ। श्रीगोंदा तालुक्यातील निंबी गावामध्ये श्री विंको बॉयलर अँड ब्रीडिंग या कंपनीची पोल्ट्री फार्म असून या पोल्ट्रीस कोणत्याही विभागाची अधिकृत परवानगी नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। पोल्ट्रीचा दुर्गंध आणि घाणीवरील माशा घरामध्ये अन्नावर त्याचबरोबर भांड्यांवर व चौकडे बसतात। यामुळे लहान मुलांसह सर्वांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्यामुळे शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील कोणीही दखल घेत नसल्यानं शेवटी आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर गाया, लहान मुले, महिलांसह नागरिक व सरपंच मोठ्या संख्येनं उपोषणात बसले आहेत। ग्रामसभेस मोठे अधिकार असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या ठरावास केराची टोपली दाखवली आहे। उपोषणकर्त्या महिलांबरोबर संवाद साधला असता त्या म्हणाल्या, मी निंबी गावची ग्रामस्थ रेखा अनिल गावडे सदस्य पण आहे। आम्ही विको पोल्ट्री फार्म या पोल्ट्रीला ग्रामसभेतून खूप वेळा त्यांना अर्ज सुद्धा केले की ही पोल्ट्री ही अनधिकृत आहे आणि त्याच्यापासून आमच्या 2 वस्त्यांना साळूबाई आणि कमळाई वस्ती यांना खूप त्रास होतो। अन्न शिजवता सुद्धा येत नाही किंवा जनावरांना खूप माशांपासून याच्यापासून त्यांच्या विष्ठेपासून खूप त्रास होतो। त्याचा वास सुद्धा इतका घाण येतो की तिथून जवळून जाताना सुद्धा कपडा लावा लागतो तोंडाला आणि त्यांच्या कोंबड्या इतक्या जातात ना, त्याचा वास इतका घाण येतो की खूप जवळ त्यांचं हे करतात। त्याच्यामुळे ना ते ही पोल्ट्री बंद व्हावी ही त्यांना आमची मागणी आहे। यावेळी उपोषणकर्ते मेजर गावडे यांनी सविस्तर माहिती दिली। आम्ही निंबी ग्रामस्थ पण 8 सालापासून आमच्या गावात पोल्ट्री आहे। पोल्ट्रीने घेताना बांधकाम अनधिकृत परवानगी घेऊन बांधकाम केलेलं आहे। तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करून सुद्धा पोल्ट्री बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्याला शासनाने काही कारवाई करत नाहीये। ह्या पोल्ट्रीपासून आमच्या निंबी गाव ग्रामस्थांना माशा वास असा की या कोंबड्या जाळतात, जाळल्या की कोंबड्या भयंकर वास येतो। यांना आरोग्य विभागाचे आणि पर्यावरण विभागाचे यांना पॉलिसी अशी आहे की मानवी वस्तीपासून 500 मीटरच्या पुढे आपण पोल्ट्रीचं बांधकाम करायला पाहिजे, पण यांनी कोणत्याही विभागाची परवानगी, कोणतीही मान्यता न स्वीकारता सर्व बांधकाम सर्व 500 मीटर आतमध्ये केलेलं आहे। आम्ही आज 1 महिना झाले शासनाच्या दारी फिरतोय, सगळ्यांना अधिवेशन सगळ्या निवेदन देऊन थकलो आम्ही की आम्हाला कोणतरी न्याय द्या। आतापर्यंत आम्हाला कोणी न्याय दिलेला नाही, म्हणून आज आम्ही सदर शासनावर उपोषणाला बसलेलो आहे। सदर पोल्ट्री फार्म अनधिकृत आहे, याला कसली परवानगी नाही। याने सदर सर्व खोटे गट नंबर घेऊन परवानगी घेतलेली आहे। ही पोल्ट्री जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही निंबी ग्रामस्थ निधून उठणार नाही, हे आमची ठाम भूमिका आहे। निंबी गावचे सरपंच काका शिर्के यांच्याबरोबर दक्ष टाइम्स 24 ने संवाद साधला। त्यावेळेस ते बोलताना म्हणाले, मी निंबी सरपंच काका शिर्के, आम्ही फेब्रुवारीमध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन मासिक सभा मार्चमध्ये त्यांना 2 ठराव दिले। बंद करण्याचा आदेश देऊनही व्यंकटेश पोल्ट्री फार्म वरच्या राजकीय दबाव वापरून, आमच्या दबाव तंत्र वापरून, प्रशासनाचा दबाव तंत्र वापरून आम्हाला वेळोवेळी अरेरावीची भाषा वापरत आहेत। सर्व ग्रामस्थावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्नही त्यांनी 150-200 ग्रामस्थावर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता पाठीमागे। तसेच आज आमचे ग्रामस्थ व्यंकटेश पोल्ट्री फार्म भारतातली 1 नंबरची कंपनी असून भयभीत झालेले। मस्साजोग सरपंच आताच एक प्रकरण झालेलं आहे महाराष्ट्रात, तसंच आमच्यावरही हे प्रकरण होऊ नये त्यामुळे प्रशासनाने याची योग्य प्रकारची दखल घ्यावी, अनधिकृत बांधकाम थांबण्यात यावे, नाहीतर आम्ही आत्मदहनाचा इशारा करणार आहोत उद्यापासून। या अमर उपोषण प्रकरणी पंचायत समितीच्या बीडीओ मॅडम राणी फराटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। ते नगर या ठिकाणी बैठकीमध्ये असल्याचं समजतं। गावाने व ग्रामपंचायतने पाठपुरावा होऊन देखील ही अनधिकृत पोल्ट्री सुरूच आहे। या पाठी नेमका कुणाचा हात आहे
हेच पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे. आजच्या वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.